So सायन्सचो फर्स्ट लेसन स्टार्ट करूया. Name of the lesson is matter in our surroundings. मॅटर म्हटलं की नाही पहिली काय ऐकला मॅटर मॅटर जाता बट सायन्स टर्म्स ऑफ मॅटर इज डिफरंट मिनिंग असा. ओके, एनीथिंग that have mass and occupies space is called matter. Science definition of matter is anything which have mass and occupies space or volume is called matter. इथून किती येईल डेफिनेशन हा सगळे जे आमचे ऑब्झर्वेबल युनिवर्स असा पळय कितें कितें पळयला आमी कितें सॉलिड थिंग आतां फॉर एग्जांपल टेबल चेअर हियर रूम भायले सगळे झाडां रोड दे हॅव मास आहा तांकां वजन आहा तांकां ते एक स्पेस ऑक्युपाय करता वॉल्यूम आहा तांकां ते येयले मॅटरान. मागीर वॉटर दॅट वी ड्रिंक तेवूय येयलो मॅटरान. वॉटर हॅव मास वेट आसता वॉटराक इट ऑक्युपाय स्पेसूय घेता वॉटर सो इट इज ऑल्सो मॅटर. मागीर एअर जी आमकां दिसना हांगा आसा बट आसा न्हू कोणाक डावट आसा आहा मरे एअर आसा तेकाय एक मास आसता. दिस इज लेस कंपेर्ड टू सॉलिड ऑर लिक्विड बट तेका मास आसता तो एक स्पेस ऑक्युपाय करता. करेक्ट. सो इट इज कम्स अंडर मॅटर. सो मॅटरान कितें येयलें जे कितें आमकां आजून पयलां आमकां खबर आसा ते सगळे येयले इन मॅटर म्हणटा. The scientific definition is anything which has mass and occupies space is called matter. So ह्या मॅटराबद्दल आमकां शिकपाक जाय. सो फर्स्ट कितें आसलें फर्स्ट आतां पयलींच्यान मनीस क्युरियस मातसो अरे हें कशें जाता कित्याक जाता सो हेजेर क्युरियोसिटी क्वेश्चन करीत आनी कितें आन्सर सोदताले. पयलींच्या लोकांनी कितें सांगलें की our whole universe is made up of 5 things. It is air, water, earth, fire and space. एककडे इंडियन फिलॉसॉफी त्यांनी सांगले की फुल मॅटर हा तो इज मेड अप ऑफ दिस 5 थिंग्स. त्याच्यापासूनच सगळे झाला. ओके, इथे सायन्स इव्हॉल्व झाले ह्याची डेफिनेशन चेंज झाले of what is matter. So matter is classified into 3 main things based on its physical properties. Based on physical properties, दोन तरेचे प्रॉपर्टीज असतात. फिजिकल प्रॉपर्टीज असतात आणि केमिकल प्रॉपर्टीज असतात. हे आमकां फुडें शिकपाक जाय. फर्स्ट चॅप्टरान वी विल फोकस जस्ट ऑन फिजिकल प्रॉपर्टीज. थर्ड फोर्थ चॅप्टरान जे केमिकल प्रॉपर्टीज स्टार्ट जातले. सो फिजिकल प्रॉपर्टीजान कितें येयलें 3 मेन टायप्स आसा ऑफ मॅटर. वन इज सॉलिड, वन इज लिक्विड, थर्ड वन इज गॅस. सो हितून मेन आता सध्या क्लासिफाय केला सायंटिस्टांनी मॅटर. एक तर सॉलिड आसतलो, एक तर लिक्विड आसतलें कितें आनी एक तर गॅसियस फॉर्मान आसतलें. तर प्रॉपर्टी आमी शिकतले ह्या बद्दल. ते करच्या पयलीं फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर कितें आसता ते अंडरस्टँड जालें. येस, मॅटराचे थोडे प्रॉपर्टीज आसता. फर्स्ट प्रॉपर्टीज मॅटर इज मेड अप ऑफ पार्टिकल्स. म्हणजे आमकां सगळे भायल्यान दिसता पळय एक सॉलिड काय दिसता आमकां कितें टेबल बट हे आमी हांगा समज झूम करून पळयले एक मायक्रोस्कोप हाडलो कितें हाडलो जाल्यार आमकां धाकटे धाकटे पार्टिकल्स दिसतले. आमकां धाकटे धाकटे पार्टिकल्स जॉयन जावन एक व्हडले स्ट्रक्चर फॉर्म जाला. सॉलिडांनी आसता, लिक्विडांनी आसता, गॅसांनी आसता. धाकटे धाकटे पार्टिकल्स मेळोन तो मॅटर जाल्लो आसता. पळोवपाक आमकां सगळें एकूच खंय दिसता पूण एकूच उडूच मेळटा बट भितर बारीक पळयत न्हू बारीक बारीक पार्टिकल्स दिसतले अशे स्मॉल स्मॉल. तेका कितें म्हणटा ते स्ट्रक्चर कशें आसता आनी भितर कितें आसता
तेंका बरें थर्ड एंड फोर्थ चॅप्टर आसा आनी आमी मेनली अंडरस्टँड जालें की मॅटर इज मेड ऑफ पार्टिकल आमकां कळ्ळें की खंयची गोष्ट आसा पळय ते इट इज मेड ऑफ स्मॉल स्मॉल पार्टिकल्स सो तेणी काय एक्सपेरिमेंट दिला तेणी कितें केलें ते एक्सप्लेन करता मागीर वाचूया एक उदक घेतलें बिकारान भितर साखर घातली ती साखर पयली कसल्या शेपान आसता त्यो सॉलिड शेपान आसता बेसिकली सो तेणें ते उदकान ती स्टर केली मिक्स केली कितें घातली साखर डिझॉल्व जातली भितर एक सॉलिड पार्टिकल आसा तो ना जालो भितर दिसती पडना खरें भितर दिसता साखरान एकदा मिक्स जाली की दिसती पडना ती खंय वयता साखर उदका वांगडा मिक्स जाता सो ते मोठो एक पार्टिकल्स आसा स्प्लिट जाता साखरेच्या पार्टिकल्सांनी आनी उदका वांगडा फुल मिक्स जाता so they take experiment out to verify if metal is made of small particles. So next point is how small are these particles? Particles हा म्हणता ते कितले बारीक आसा कितले बारीक असतले खूप बारीक असतले खूप खूप म्हणजे खूपच बारीक आहे खबर म्हणता पुढे असतले किती ऍक्टिव्ह साईज असतले जी किती नॅनोमीटर्स हे पार्टिकल्स असता पळय स्मॉल स्मॉल दे आर साईज इन नॅनोमीटर्स नॅनोमीटर कोणाक आयडिया हा कितले असतले nanometer is 10 raised to minus 9 meter. Okay, so no zeros. 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 1 मीटर कितना होगा हा कितला बघ ह्याच्याने इतले पार्ट्स करीत एक पार्ट जातलो 1 नॅनोमीटर आणि सिम्प्लिफाय करपाक हे जातले एक झिरो कमी केलो म्हणटा जाल्यार 10 सेंटीमीटर आता आनी झिरो कमी केलो 1 सेंटीमीटराचे इतले पार्ट्स ते कितलो आलो नंबर आता दिस इज 10,000 दिस इज 10 lakh 1 crore करेक्ट सो 1 सेंटीमीटर कितलो आसतलो इतलो आसतलो ह्याच्यामध्ये आनी इतले सपोज पार्ट्स केले बारीक 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 इतले पार्ट्स इथूनचा एक पार्ट कुठे नॅनोमीटर 1 नॅनोमीटर त्या साईजचे असतात ते पार्टिकल्स त्याच्याबद्दल मी पुढे मी डिटेल्स शिकवले कसे असतात ते कसे वापरतात कसे चालतात हे सगळे इट्स अ आयडिया मिळेल का दे आर मेड अप ऑफ पार्टिकल्स एंड हाउ दीज स्मॉल आर दीज पार्टिकल्स व्हेरी स्मॉल तर ते एक ऍक्टिव्हिटी केला जस्ट इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन ते ना एक मिनिट पोटेन्शियम परमॅग्नेट म्हणजे गॅस कंपाउंड येता तो उदकान मिक्स केलो बेसिकली कलर चेंज जाता तेका पिंक कलर येता उदकाक म्हणजे उदक एक कॅमेल काढले परत दुसऱ्या उदकान मिक्स केले तरी तेका कलर उरतालो परत तुझे उदक काढून दुसऱ्या पिकान मिक्स केले इल्ले परत नव्या उदकान तरी तो कलर उरतालो आता फॉर एक्झाम्पल हेच घे निळ घराकडे कपड्यांक घालता पळय ती एक ड्रॉप पडला कितलो कलर चेंज जाता पळय तुजो एक ड्रॉप पूरा फुल घालले ना मग सगळ्या कपड्यांक नीळ लागतं काय बिकॉज तिथे एक पार्टिकल्स एक थेमानच भरपूर पार्टिकल्स असतात त्यामुळे स्टँडर्ड दाखवत होता हा एक पॉइंट कळो आणि मॅटर आणि किती असा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅटर आता फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर सेकंड पॉइंट इज they are made up of small particles matter is made up of small particles third property particles of matter have space between them particles of matter have space between them. आता एक पार्टिकल आसा न्हू सायडीक दुसरा पार्टिकल आहा त्याच्या मध्ये सदा असो स्पेस असतो गॅप असतो हा ही एक प्रॉपर्टी आणि कशा काय केले सेम ऍक्टिव्हिटी तू आता हे करता पळय
साखर उदकान मिक्स करता पळय ती खंय वयता साखर उदकान पळय स्पेसूच नासलो तो मिक्स जावपाक तशी उरतली आसली ती सायडीकूच बट खंय तरी जागो आहा तेका मेळटा खंय तरी जागो काय ते मॉलिक्युल्स असता पळय त्यांच्यामध्ये स्पेस असतो उदकाचो मॉलिक्युल्स सपोज स्पेस असतो यांच्यामध्ये जो स्पेस असता पळय तितून ते साखरेचे पार्टिकल्स येऊन अशे उरतले सगळ्या उदकान क्रोर्स ऑफ अशे पार्टिकल्स असतले एक ड्रॉप ऑफ वॉटर Fourth point. Particles of matter are continuously moving. म्हणजे पार्टिकल्स असतात पळय त्यावेळी सगळ्यांक मूव जायत रावता नी खबर आहा सगळ्यांक कितें म्हणटा इंग्लिशीन तेका खबर ना गुगल करून सांगा मला घरा आतां कितें म्हणटा इंग्लिशीन खबर आहा न्ही म्हणटा कितें कळ्ळें मरे राडे कपड्याक घालता पळय तिजो एक ड्रॉप पडलो सपोज एक व्हडल्या बकेटान तो ड्रॉप तसोच उरता सायडीक वचून सकयल पडटा थंयच उरता कितें जाता ऑटोमॅटिक स्प्रेड जाता तूं मुद्दाम मूव सुद्धा करू नका जशें उडय एक ड्रॉप ऑटोमॅटिक आणि तशेंच दवर उदक ऑटोमॅटिक थोडे वरांनी कितें जातलें ती फूल उदकान स्प्रेड जाल्ली आसतली पूण कलरूच चेंज जाता उदकाचो कित्याक जालें अशें बिकॉज ते पार्टिकल्स ऑफ नीड आसले पळय ते मूव जाले सगळ्याक आनी सगळ्याक इवन स्प्रेड जाले कळ्ळें सॉलिड पार्टिकल असत जाल्यार ते आता फॉर एक्झाम्पल दिस इज सॉलिड ते सपोज हे मिक्स आहे ना पळय मिक्स कितें जाता लिक्विडान एक सॉलिड मिक्स जाता बट पेन म्हणून उदकान उडयता मिक्स जातले जावचें ना एवरी टायम जातले अशें म्हणिना हांव इन सम केसीस जातले फॉर एक्झाम्पल ते सांगता तुमकां उदक आनी न्ही तरी लिक्विड मिक्स जाता बिकॉज अशें फुड्याक आसा प्रॉपर्टीज सॉलिडान कितें आसता सांग सॉलिडान पार्टिकल्स अशें आसता सामके वेगवेगळे असतात हे असतं सॉलिडान लिक्विडान कितें आसता मातशे पार्टिकल्स पयस आसता कळना फुडें आतां फुडेंच आसा ते गॅसीसान कितें आसता खूब स्पेस आसता मदीं गॅसीस खंय इजिली मिक्स जावंक शकता बिकॉज खूब स्पेस आहा पार्टिकल्सा मदीं बरें सॉलिड्सान कितें खूब तेंकन आहा पार्टिकल्स स्पेस आसा बट खूब कमी आसा सो मिक्स जावपाक चान्सीस आर व्हेरी लेस मिक्स जावचे ना सॉलिड टू सॉलिड खूब म्हाका फोर्स घालचो पडटलो तेन्नाच ते वांगडा जॉईन जातले सामको फूल फोर्स घालता येना खूब फोर्स लागतलो वेर लिक्विडान कितें स्पेस आहा ऑलरेडी सो कितें सॉलिड मातशें जे इजिली ब्रेक जावंक शकता पळय फोर्स ते सेपरेट जावन हांगा ह्या पार्टिकल्साच्या स्पेसा मदीं येवन उरतले पार्टिकल्स ऑफ मॅटर आर कंटिन्युअसली मूव्हिंग that is they possess what we call the kinetic energy so movement जाता पळय थंय तो जाता बिकॉज ऑफ कायनेटिक एनर्जी फुडें आमी शिकपाक जाय फिजिक्सान लास्ट फिजिक्साचो लास्ट चॅप्टर बी आसलो कायनेटिक एनर्जी म्हणटा कितें कशी कॅल्क्युलेट करता आमी सो हे जे पार्टिकल्स आसता पळय तेका कायनेटिक एनर्जी आसता ती एनर्जी आसता म्हणजे मूव करूंक शकता आमकां कितें काम करता जाल्यार एनर्जी जाय शिकतलो एनर्जी जाय घरा कडेन ट्युशनाक घेतलो जाल्यार एनर्जी जाय त्यावर एनर्जी काण गो एनर्जी कशी मेळटा आमकां थ्रू व्हॉट वी ईट so तेंका कायनेटिक एनर्जी आसता as the temperature rises the particles move faster तशें जे टेम्परेचर वाडटा पळय कायनेटिक एनर्जी वाडटा पार्टिकल्सांची ते बेजिकली अशें वायब्रेट जाता फास्ट so we can say with increase in temperature the kinetic energy of the particles also increases जितले टेम्परेचर चड आसतले पळय तितले इजिली ते मिक्स जातले डिफ्युजन जाता म्हणटा आमी फॉर एक्झाम्पल साखर उदकान मिक्स करता एक नॉर्मल वॉटरान कर आनी एक मातशें गरम उदकान कर तितून फास्ट मिक्स जातली गरम उदकान वाय बिकॉज लिक्विडाची कायनेटिक एनर्जी चड आसतली पूण फास्ट वायब्रेट जातले ते खूब स्पेस तयार जाता तेंच्या मदीं वायब्रेट जावन एनर्जी वाडल्या कारण स्पेस जातलो
एकामेकाक पुश करतले ते इझिली सॉलिड मिक्स जातले गरम उदकान. आनी एक प्रॉपर्टी आसा ऑफ दिस मॅटर. particles of matter attract each other. ते पार्टिकल्स आणि सांगले कशे असतात त्याच्यामध्ये ते अट्रॅक्शन असता म्हणून ते वांगडा आहा. नाळे मग पयस पयस जान कोण आसा पळय तेका पाडलो कशे ना पुश केले तसो. आणि मोबायलावर फोर्स घातलो सपोज पार्टिकल सेपरेट झाले किती असले तसं मोबाईल वेगळं झालं पण तसं होता ना बिकॉज किती त्या पार्टिकल्सामध्ये किती तरी फोर्स अट्रॅक्शन हा एकांका घट धरून हा पार्टिकल्स म्हणून पास मोबाईल वेग तसं फोर्स घातलो मातसो जरा वेग जातलो. चड फोर्स करायला तो फोर्स तुटतलो तर अट्रॅक्शन वयतले सो चड फोर्स करायचं जाल्यार हा states of matter. ये सांगायला स्टार्टिंग सांग काय मला याद होतं. इंटेन्स इंटेलिजन्स मध्ये सॉलिड लिक्विड Yes. and gas. आता एक प्रॉपर्टीज होय सॉलिड म्हणजे किती असते पार्टिकल कसे असतले किती असतले ते प्रॉपर्टीज होय. सॉलिड म्हटल्यार फिक्स शेप एंड फिक्स व्हॉल्यूम असतो. fixed shape, fixed volume, solid म्हणजे गोष्ट आहे ते फिक्स असतं चेंज होत ना फिक्स व्हॉल्यूम असतो त्याला व्हॉल्यूम म्हणजे तो स्पेस ते काय करता आपण तो एक सेम करतो. These are the properties of solid state. They are rigid or incompressible. PAKG property of solid. Rigid. घट असता rigid असता incompressible. प्रेस करून एका आणि बारीक करू शका ना फोर्स घालून तरी डिफिकल्ट सॉलिड. त्यामुळे त्यांनी कॉन्ट्राडिक्शन दिला. रबर बँड सॉलिड काय जाता सॉलिड डेफिनेशन किती असले की त्या फिक्स शेप बट रबर बँड तुम्ही पहिला त्या रबर बँड नाव लागले सर रबर बँड झालं पहिला तर रबर बँड किती आता फोर्स घाली जाल्यार शेप चेंज जाता. तर सॉलिड कसा जाता सॉलिड म्हटल्यार कितें फिक्स शेप आसपाक जाय रिजिड आसपाक जाय. बट त्याने आन्सर ही सांगला लास्ट लाइन आ गई फोर्थ पेज नंबर सेम का चेंज करा सेम पेज नंबर 4. A rubber band changes shape under force and regains the shape when the force is removed. If excessive force is applied, it breaks. Just the shape change करता. Rubber band एक exception. Shape change करता ज्यांना force घालता है ना. And regain same shape then force काढला suppose. आता असा त्या परत शेपिंग येतात ना. सॉरी स्विंग फोर्स घातलो जाल्यार ते अट्रॅक्शन म्हणजे सॉफ्ट तुटतले ते सेपरेट जाते दोन पार्ट्स असतात. What about sponge? Is it a solid and we are able to compress it? आणि म्हटलं की आता सॉलिड किती असतले इनकॉम्प्रेसिबल कॉम्प्रेस जावचे ना बरे स्पॉन्ज तुम्ही पहिला असं सपोज आधार फोर्स करायचा तर बारीक जाता स्पॉन्ज करेक्ट. तर तो सॉलिड पुढे आन्सर सांगला स्पॉन्ज हॅज मायन्यूट होल्स इन विच एअर इज ट्रॅप्ड. When we press it, the air is expelled out and we are able to compress it. यदि तो मटेरियल हा भितरलो तो कॉम्प्रेस जायना तो स्पॉन्ज मोठो कित्याक दिसता मग भितर सगळे होल्स आसा आनी भितर एअर आसा. यदि तू फोर्स घातल्यार ती एअर भायर सरता
मेन जो मॅटर आहा पळय भितर सॉलिड तो सॉलिडूच उरतलो स्पॉन्जाचो पार्ट आहा तो कॉम्प्रेस जावचो ना with sugar and salt आणि म्हटलं फिक्स व्हॉल्यूम असता म्हणून आता शुगर कितें एका आयडनान एका हितून दवरल्यार शेप चेंज जाता दुसऱ्या हितून दवरल्यार शेप चेंज जाता शेप जे कंटेनर आहा त्याचो शेप घेतले This is a solid and then the answer दिला the shape of individual sugar or salt crystal remains fixed whether we take it in our hand or put it in a plate or in a jar तर तो एक इंडिव्हिज्युअल जो पार्टिकल असता कण असता तो शेप चेंज तो सॉलिडूच असता पण ते खूप मेळोन आमकां दिसता की ते शेप चेंज जाला म्हणून पण तो सिंगल एक पार्टिकल आहा तो फिक्स शेपान असता So these are the properties of solid. And distinguishing point is also distinguish between solid, liquid. आता liquid होगा. Solid and fixed shape असता. Liquid असा fixed shape असा ना. For example, water. Water हा fixed shape असा. तो सांगू शकता water हे दिसता म्हणून ना. आटले जरी तर काटले जाते दिसत दुसऱ्या आयडनान जरी वेगळे दिसतात. शेप जसं कंटेनर हा त्याचा शेप घेतले. So no fixed shape. Does it have fixed volume? No, not fixed volume. 1 लिटर उदक इथून वाटले आणि 1 लिटर उदक दुसऱ्या तोपान दवरले चेंज जातलो व्हॉल्यूम तेजो 1 लिटर ते 1 लिटरच आसतले चेंज जावचे ना हा काय फिक्स व्हॉल्यूम आसता they are not compressible उदक तू फोर्स घालून चड करूंक शकना थोडे मातशे लागीं येतले पार्टिकल्स इकडे मातशे प्रेशर घालून सॉलिड करूं येता बट इतले जायना सो पॉयंट कितें दिला they have no fixed shape but a fixed volume they take up the shape of the container in which they are kept they have property they flow liquids flow and change shape so they are not rigid but can be called fluid basically त्याका property असता स्पेशल की ते फ्लो जावंक शकता पुढे नाही ऑटोमॅटिक फ्लो जाऊन पुढे करता पैसे जाता पार्टिकल so it is fluid not rigid liquid is a fluid ते फ्लो जाता बेसिकली fluid म्हणतात जेल भी नसतं तेव्हा असे gel will come under A. Somewhat it is a mixture of solid and liquid. पुढे असा आमका या लेसन नेक्स्ट लेसन इज दॅट म्हणल्यार हेजे आता सॉलिड लिक्विड बट एक तुका फोम म्हणटा रियलिटी कितें हे आनी हे मिक्स जाला आनी एक नवो कितें तरी फॉर्म जाला जेल एक फॉर्म जातले मागीर हे आनी हे फॉर्म जाला फोम फॉर्म जातलो फोम म्हटल्यार हे फॉग इज वेगळो फॉगाक दो म्हणटा फॉग इज ऑल्सो हे फॉगा फुडें वता हय सोपेन हे केलो मागीर तो हे येता पळय झाग परत झाग इंग्लंड खबर ना म्हाका सो दॅट इज ऑल्सो सम कसले तरी मॅटर्स ते न्हू दॅट इज मिक्सचर ऑफ लिक्विड एंड गॅस त्या नेक्स्ट लेसनान शिकपाक जाय सो देन we focus on what is solid liquid gas individual लिक्विड असतं ना थोडे गॅसेस मिक्स असू शकता लिक्विडात तेव्हा आमकां दिसना फॉर एक्झाम्पल तेणें फुडें एक्झाम्पल दिला थंय की उदकांत कोण कोण फिशीस असता दुसरे एक्वेटिक एनिमल्स असता तांकां जसो आमकां एर जाय ब्रीथ करप तशें तांकां जाय आसता न्हू सो तांकां खंयच्यान मेळटा तांकां ही गॅस हितून मिक्स जाता लिक्विडान बेसिकली डिफ्युजन जाता म्हणटा ताका डिफ्युजन जेन्ना दोन हे मिक्स जाता सॉलिड लिक्विड और लिक्विड गॅस ताका म्हणटा डिफ्युजन जाता दोनूय मिक्स जाता स्पेशल वर्ड आहा दॅट इज डिफ्युजन सो बेसिकली गॅसीस आसता पळय त्यो लिक्विडान डिफ्यूज जाता सो एक्वेटिक पण फिशीस आसा एक्वेटिक बाकीचे एनिमल्स आहा तांकां तितूंतल्यान मेळटा मागीर
properties of gases पळोवया. कितें आसता ते पॉइंट सांगा. It will have fixed shape. Gases no fixed shape. Will it have fixed volume? No fixed volume. Fixed volume ही ना. Somewhat they will एक काही fluid घेता easily flow आता पण. हा spread आता आपण इथे असं spread जातो. But we can compress gases. हा gases compress करून मागणं आढळता पार्टिकल. because खूप स्पेस असतात त्यांच्यामध्ये compared to this solid and liquid. So an example is in real life is LPG ऐकलं सगळ्यांनी LPG सिलेंडर घरात असतं सगळ्यांनी ज्याच्यात कुकिंग होतं. लाईटीच्या आयडिया नाही झाले पण पहिली ज्याच्यात होतं आणि अजून यूज करतात. तो याचे फुल फॉर्म किती आहे. Yes, liquefied petroleum gas. So basically तो गॅसून जो कॉम्प्रेस करून किती आला त्याचा लिक्विड झाला पार्टिकल वांगडा येऊन लिक्विड झाला आणि सिलेंडरात भरून दिला. तर गॅसच दिला तर केला वाटलं सिलेंडर लागतं आपलं खूप एक बरं वाटलं एक घरातलं सिलेंडर जोडता पडला साईड गॅस यूज केला पण ना तर फूल इथली गॅस कॉम्प्रेस करून एक धाकटे सिलेंडर पॅक केलं आणि ते पण लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. तसेच सीएनजी म्हणून गाड्यांनी मी घालता ऐकला तुम्ही फुल फॉर्म किती सीएनजीचे कॉम्प्रेस नॅचरल गॅस. तेव्हा गॅस मी कॉम्प्रेस करून लिक्विड फॉर्म करून आणि गाड्यांनी करून त्याचा फ्यूल यूज करूया. सो ती प्रॉपर्टी गॅसेस आर हायली कॉम्प्रेसिबल. गॅसेस म्हणजे पार्टिकल्स फास्ट मूव जाता कम्पेअर्ड टू दिस. म्हणजे लाईट की काय करतात त्याला चढ मुवमेंट करून मिळाना लागी लागी असतं. सॉलिड लागी लागी असतले पार्टिकल म्हणजे मुवमेंट वर चढ लागत ना भाई हांगा सांगा तितल्याच करूया. म्हणजे लिक्विडान तेका असं मास्क जागो आसतलो जरी मुवमेंट करूया म्हणून ते फ्लो जाता. वेरेज गॅसीजान न्हू अशें पयस पयस आसतले ते तितलो जागो आहा पळय फ्री मुवमेंट करपाक. काळी राखून घेतो दाखयला कशा असतात ते पार्टिकल्स सॉलिडान क्लोज स्पेस सारखे बॉक्सामध्ये लिक्विड मासा स्पेसचा गॅसचा खूप स्पेसचा पार्टिकल्स मध्ये. आणि गॅसीसान न्हू डिफ्युजन फास्ट जाता. हा दुसरो कितें सपोज येयले दोन्ही गॅसी फास्ट मिक्स जातल्यो. पयल्या आमी सॉलिड सॉलिड मिक्स जावपाक व्हेरी डिफिकल्ट. लिक्विड लिक्विडान मातशें इजी मिक्स जाता. मोस्टली चडशे लिक्विड्स लिक्विडान मिक्स जाता दुसऱ्या लिक्विडान. गॅसीन गेली व्हेरी इजी कितलोच जावो आहा पळय खंयची गॅस हांगा दुसरी गॅस येयली मदीं सपोज ती मिक्स जावं पळय बिकॉज स्पेस आहा भरपूर तांकां मूव जावपाक. हांगा दुसरी गॅस येयली मदीं मिक्स जाले इजिली तशें. गॅसीस आर कॉम्प्रेसिबल जाता लायट डेमो पळय भितर आतां कितें आहा सद्या कितें आहा भितर काय ना गॅस आहा कसली ओके. सद्या हांवें पॅक करता हांवें फोर्स घालता कॉम्प्रेस जातलें काय ना कितें जाता तें आनी हांगा सोडून लूज आहा टायटूच आसा आनी जाल्यार फोर्स घालूंक मेळटा आतां फोर्स कितले कॉम्प्रेस जाले पळय ऑलमोस्ट 1/4 कमी जालो. आनी कितें फोर्स घाली सामको फोर्स घालता आनी फोर्स घाली जाल्यार आनी कॉम्प्रेस करून कितें करूं जाल्यार तेजे गॅसीचे फुडें पळोवया कितें जाता. चेंज ऑफ स्टेट जाता काय म्हणून गॅस आनी लिक्विड जाता लिक्विड आनी गॅस जाता. सो नेक्स्ट पार्ट कितें पळय आता पार्ट रेडी करा. डाउट्स विचारना पळय जो कॉमन आमी